भगंदर स्वतःचा स्वतः जाणारा आजार नाही, ह्याला गोळ्या औषधावरती देखील बरा होणारा आजार नाही, ह्याला सर्जरीच करावं लागतं तरच हा आजार बरा होऊ शकतो, दुसरा कोणताही पर्याय नाही. फिस्टुला हा आजार खूप कॉमन आहे आणि भरपूर लोकांना होतो. हा अनहायजीनमुळे किंवा स्वच्छता नसल्यामुळे होतो असं नाही. हा आजार प्रत्येकाला गुदाशय आहे, गुदाशयमध्ये तिथं ग्रंथी आहेत, ग्रंथी आहेत तर फिस्टुला होऊ शकतो. नमस्कार मित्र, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. मित्रांनो, गटफिट क्लब हा चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि गेले 3 महिने आपण पॉडकास्टची जो काही चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पाहुण्यांना आपण बोलवतो आणि वेगवेगळे पचन संस्थे रिलेटेड जे काही गोष्टी आजार आहेत त्यांच्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपण एक माझ्या आवडता आणि खूप लोकांना प्रॉब्लेम असलेला जे की भगंदर फिस्टुला म्हणतो त्या गोष्टीवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते मला वाटलं की मीच पूर्ण बोलावं म्हणून आज मी चालू केलेलं आहे. भगंदर ज्याला असतो त्याला आपण फिस्टुला म्हणतो, त्याबद्दलचा हा कंप्लीट व्हिडिओ आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक गोष्ट रिक्वेस्ट करतो की प्रत्येक आठवड्याला आपल्या ह्या गटफिट क्लब चॅनलवरती आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतोय आणि त्याचेच क्लिप जो आहे गटफिट क्लब क्लिप चॅनलवरती अवेलेबल आहेत. ऑडिओवरती पण स्पॉटिफायवरती हा व्हिडिओ अवेलेबल असतो. तरी तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटेल आणि वेगवेगळ्या विषयांबद्दल तज्ज्ञांकडून माहिती आणि सल्ला भेटेल. मित्रांनो, भगंदर म्हणजे काय? भगंदर म्हणजे आपल्या ॲनस म्हणजे गुदाशयाच्या बाजूला एक छोटीशी नळी असते, जी नळी आतमध्ये गुदाशयाच्या मध्ये कनेक्टेड असतो आणि बाहेर तो आपल्या चमडीला कनेक्टेड असतो. म्हणजे एक छोटासा पाईप आहे जो की आतमधून ते बाहेरपर्यंत कनेक्शन झालेला आहे. आणि तो पाईप असल्यामुळे आतमध्ये जो काही स्टूल पार्टिकल, पाईप खूप छोटा असतो, 1 mm ते 2, 3, 4 mm पर्यंत पाईप असतो. तो पाईप आतमध्ये कनेक्ट झाल्यामुळे मोशन जो काही आपलं मल बाहेर येतो त्याच्यामधला काही अणू, काही ऑर्गॅनिझम, काही जंतू किंवा थोडंफार मोशन त्या पाईपमध्ये जाऊन तिथं इन्फेक्शन होतो आणि इन्फेक्शन झाल्यामुळे बाहेर पू येणं आणि वारंवार काही लोकांना 2-4 दिवसामध्ये, काही लोकांना 2-3 आठवड्यामध्ये पेन होणं, पू येऊन गेलं किंवा तो जिथला द्रव असतो, घाण द्रव तो निघून गेला, पेशंटला आराम वाटणं, हा फिस्टुला किंवा भगंदर म्हणतो. मग मित्रांनो, तर भगंदर आहे हे कळाल्यानंतर सगळ्या पेशंटमध्ये असंच भगंदर असतो का? असे नाही. भगंदर प्रेझेंटेशन प्रत्येक पेशंटमध्ये लक्षणं वेगळे असतात. काही काही पेशंटमध्ये आतमधल्या आतमध्ये असतो, म्हणजे ॲनसच्या तिथून चालू होतो, जो काही गुदाशय तिथून जो चालू होतो तो वरच्या डायरेक्शनला जातो, बाहेर कुठंच ओपन होत नाही, त्याला आम्ही कॉम्प्लेक्स म्हणतो. काही काही पेशंटला बाहेर जे काही होल्स आहेत, एक ट्यूब एक कनेक्शन आहे, आतमध्ये एकच ट्यूब आहे कनेक्टेड, पण बाहेर खूप सारे होल्स आहेत, त्याला आम्ही वॉटर कॅन पेरिनियम म्हणतो. हे सगळे भगंदरचे प्रकार आहेत, सिम्पल टू कॉम्प्लेक्स म्हणतात. मग जर भगंदर कळालं असेल तर भगंदरचा पेशंट सगळ्यात पहिला विचारतो, मला का हे होतो का? तर भगंदर होण्याचा सर्वात महत्वाचा फिस्टुलाचा कारण म्हणजे त्याचा कारण आहे तिथं ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात. मित्रांनो, जर का मोशन कडक झालं तर काय होऊ शकतं? वेदना होऊ शकतात, असह्य वेदना होऊ शकतात आणि आपल्याला तो विष्ठा बाहेर काढणं म्हणजे मोशन मल आपल्या गुदाशयामधून, ॲनसमधून बाहेर ढकलून देणं, हा असह्य वेदना त्रासदायक होऊ शकतं. तर देवानी हे होऊ नये म्हणून तो जो काही रिंग आहे, ॲनल रिंग आहे, त्या रिंगच्या तिथं 10 ते 12 ग्रंथी दिलेली आहेत. ते ग्रंथीचं काम काय आहे? त्या ग्रंथीचं काम आहे तिथं एक द्रव सिक्रेट करणं, त्याला आम्ही म्युकस सिक्रेशन म्हणतो. तो म्युकस सिक्रेट केल्यामुळे आपल्याला तो एरिया त्वचा कंटिन्यू वेट असतो, म्हणजे वल्सर असतो. वल्सर असल्या कारणाने काय होतं की मोशन ज्या वेळेला पण आपण पास करतो, मोशन आलेलं कळतं, टॉयलेटवरती बसलेलं कळतं आणि मोशन झालेला समजून येत नाही आणि आपण निघून येतो. पण तो जो काही एरिया मॉइस्ट होतं किंवा तो जो काही एरियाचा वल्सरपणा ठेवतो, तो तिथल्या असलेल्या ग्रंथीचं काम असतो. आणि त्या ग्रंथीचं तोंडामधून जो काही म्युकस सिक्रेट करतो किंवा तिथला जो काही द्रव सिक्रेट करतो, तो तोंड जर का ब्लॉक झाला तर
त्या ग्रंथीमध्ये आपला मोशनचा पार्टिकल किंवा एका ग्राम मोशनमध्ये भरपूर सारे जंतू असतात. ते जंतूंचा बाधा होतो. ते जंतूंचा बाधा झाल्यामुळे तो ग्रंथीचा इन्फेक्शन होतो आणि तो इन्फेक्शन कोणत्या डायरेक्शनने जातो, खाली जातो का वरती जातो का बाहेरून जाऊन बाहेर येतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती कोणता टाईपचा फिस्टुला होणार आहे तुम्हाला हे कळतं. हा आजार गरिबांमध्येच होतो असा नाही. हा आजार गरिबांमध्ये आहे, श्रीमंतांमध्ये आहे. हा आजार आपल्याला पसरणार नाही. ज्या व्यक्तीला होतो त्याच व्यक्तीला राहतो, दुसऱ्याला जात नाही. आणि असं काही जीव घेणारा आजार आहे असं सुद्धा नाही. हा एक कॉमन दुर्मिळ आजार आहे आणि हा खूप कॉमनली म्हणजे जे काही गुदाशयाचे प्रॉब्लेम आहेत त्यापैकी 50 ते 60% जर का पाईल्स म्हटलं, 10 ते 15% फिशर असतात आणि 20 ते 30% जे काही पेशंट आहेत, जे काही आम्हाला भेटतात गुदाशयाच्या प्रॉब्लेमचे पेशंट, त्यांच्यामध्ये फिस्टुला असतो किंवा त्याला आपण भगंदर म्हणतो तो असतो. मग जर का हे इन्फेक्शन असंच होतो का? 90% क्रिप्टोग्लॅन्डुलर इन्फेक्शन म्हणजे असंच तिथल्या ग्लँडचा ग्रंथीचा इन्फेक्शन आणि तो प्रेझेंट करणारा हाच असतो. आणि 10% पेशंटमध्ये काही विजा झाल्यामुळे, रेडिएशन झाल्यामुळे किंवा एखादा कॅन्सरचा प्रकोप म्हणून तसा सुद्धा फिस्टुला होऊ शकतो किंवा खूप महत्वाचे 2 गोष्टी टीबी आणि क्रॉन्स ह्या डिसीजमुळे सुद्धा होऊ शकतो. 90% कॉमन असतो आणि 10% मध्ये वेगवेगळे कारण आहेत. ते कारण रेअर असतात, असे काही खूप कॉमन नाही. कॅन्सरमुळे फिस्टुला होतो का? असं खूप रेअर आहे. तसं आपल्याला रुटीनली बघायला भेटत नाही. त्यामुळे फिस्टुला असेल तर कॅन्सर आहे का असं म्हणणं सुद्धा देखील चुकीचं राहतं. तर मित्रांनो, जर का आता कशामुळे होतं हे कळालं भगंदर, तर मग पुढे क्वेश्चन येतं त्याचे नेमकं भियायचं कशासाठी? भगंदरला इतकं भीतो. पाईल्स असेल तर आपण भीत नाही, कारण थोडंफार ब्लिडिंग होतं, गोळ्या औषध घेतलं तर थांबल, 10% पेशंटमध्ये सर्जरी केलं तर निघून जाईल. फिशर असेल तर आपण भीत नाही, कारण त्याच्यामध्ये 2-3 दिवस जर का गोळ्या औषध घेतलं तर बरं होईल, त्यानंतर काही राहणार नाही. पण भगंदरमध्ये भियायचं का? भगंदरमध्ये हा भगंदर जो आहे, आपली स्नायू असते, ही स्नायू जो आहे आपलं मोशनचं कंट्रोल करते. म्हणजे मोशन कधी आता जर का मी इथं बसलेलं आहे, मला जर का मोशन आलेलं आहे म्हणजे मल एक्सक्रीट करायचं आहे, विष्ठा एक्सक्रीट करायचं आहे, जर असेल तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांमध्ये आपण जसं जनावर म्हणतो किंवा ॲनिमल म्हणतो, प्राणी म्हणतो, तसं आपण कुठेही विष्ठा एक्सक्रीट करतो का? असं नाही. एक माणूस म्हणून आपणाला एक जबाबदारी आहे, सोशल रेस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आपण काय करतो, 3-4 वर्षापर्यंत लेकराला एक्सेप्टेबल आहे घरी कुठेही मोशन केलं किंवा कुठेही काही झालं तरी, पण त्याच्या पुढच्या माणसांमध्ये एक सोशल रेस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आपण काय करतो, मोशन आलं कंट्रोल करतो, कंट्रोल करून जाऊन काही वेळाच्या नंतर सोशल एक्सेप्टेबल प्लेस म्हणजे त्या घरामध्ये किंवा त्या घराच्या आजूबाजूला त्या ऑफिसमध्ये असलेल्या टॉयलेटला आपण ॲक्सेस घेतो, तिथं टॉयलेटमध्ये जाऊन मोशन एक्सक्रीट करतो किंवा आपल्या खेड्यापाड्यामध्ये बाहेर जाऊन आपण मोशन एक्सक्रीट करतो, मोशन आपण विसर्जन करतो. तर हे जो काही घडला तो तिथं स्नायू आहे. मोशन आल्यानंतर तो स्नायू टाईट होतो. ज्या वेळेला आपण कम्फर्टेबल होतो आणि आपल्याला वाटतं की हा एरिया राईट आहे, इथं आपण मोशन करू शकतो, त्यावेळेला तो स्नायू उघडतो, म्हणून मोशन होतो. पण हा भगंदर त्या स्नायूच्या मधून गेलेला आहे आणि त्याला सर्जरी करण्याचं जर का आपण विचार करायला गेलं, स्नायूला धक्का बसला तर मोशन कंट्रोल जाण्याची सगळ्यात जास्त भीती पेशंटला पण आहे आणि ऑपरेट करणाऱ्या सर्जनला पण आहे. त्यामुळे तो भगंदरचं ऑपरेशन करायचं झालं तर सगळ्यात सोपं असते की सगळं भगंदर काढून टाका, पण ते काढण्याच्या चक्करमध्ये जर का मोशनची जी कंट्रोल करणारी स्नायू आहे त्याला जर धक्का बसला तर पेशंट मोशन कंट्रोल करू शकत नाही आणि तो खूप मोठा स्टिग्मा बनतो. त्यामुळे भगंदरमध्ये खूप टेन्शन असतं, कारण हे ऑपरेशन थोडंसं पेनफुल असतं, ब्लिडिंग होऊ शकतं, जखम असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर करता इनएक्सपर्ट हँडमध्ये केला मोशन कंट्रोल जाण्याची शक्यता असते आणि कितीही चांगल्या सर्जनच्या हातामध्ये ऑपरेट केलं तर वारंवार येण्याची शक्यता असते. म्हणून भगंदरला भिण्याची गरज आहे. म्हणून भगंदरच्या ऑपरेशनला एक्सपर्ट हँडनं करणं गरजेचं आहे. फिस्टुलाचे लक्षणं कोणते? फिस्टुला हा आजारमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही पेशंटला त्रास नसतो. त्याच्यामध्ये एक पू येत राहतं वारंवार
आणि आपले इनरवेअर घाण होत राहतात, किंवा सडनली एखाद्या वेळेला खूप दिवस शांत राहतो, सडन त्याच्यामध्ये पू वगैरे भरून पेन, फिवर म्हणजे ताप वगैरे येणं, जास्त तीव्र वेदना होणं आणि सडनली त्याच्यामधून पू निघून जाऊन नॉर्मल होतो. म्हणजे ह्याचं प्रेझेंटेशन असंच असतं, ज्याच्यामध्ये काही दिवस शांत आणि त्यानंतर त्याच्यामधून पू होणं, पू बाहेर पडणं आणि नॉर्मल होणं. मग हा जो पू होणारा जो फुटकुळी आहे किंवा ॲप्सेस आहे आणि भगंदर वेगळे आहेत का? असं बिलकुल नाही. भगंदर आणि ॲप्सेस, फिस्टुला आणि ॲप्सेस चिकन एग कन्सेप्ट म्हणतात. म्हणजे अंडा पहिलं का कोंबडी पहिलं असं काम आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युअली जो काही पहिलं बघितलं जायचं, पू वेगळा आहे आणि फिस्टुला वेगळा आहे असं म्हणायचे, तसं नसतं मित्रांनो. ज्या वेळेला तुम्हाला संडासच्या ठिकाणच्या भोवती म्हणजे ॲनसच्या अराउंड कधीही पुवाची एक गाठ झाली किंवा तिथं फुटकुळी झाली, तर तो बहुता आतमध्ये कनेक्शन असतो आणि तो फिस्टुलाच असतो. आणि आम्ही पहिलं काय करायचो, पुवाला एक चिरा द्या, पू काढून घ्या, पू काढल्यानंतर मग ते फिस्टुला होणार, मग त्याला ऑपरेशन करा. हे का बरं व्हायचं, तर पू वेगळा आणि फिस्टुला वेगळा असं पकडायचे. पण असं होत नाही. मोस्ट ऑफ द टाइम ज्या वेळेला फुटकुळी आलेली असते, पस आलेलं असतं, त्यावेळेला त्याला कनेक्शन असतं आणि तो फिस्टुलाच असतो. आणि त्यामुळे आता आम्ही इवन फुटकुळी जरी आली तिथं तर त्याला MRI करून घेतो. जर का फिस्टुला कनेक्शन असेल तर दोन्ही एकदाच केलं तर वारंवार सफर होण्याची, ह्याच्यामध्ये त्रास सहन करणे हा पेशंटला गरजेचंच आहे. फक्त 2-2 वेळा होऊ नये ह्यासाठी म्हणून एकाच टाइममध्ये आपण ह्याला निपटून टाकू शकतो, सगळं बरं करू शकतो. आणि हे MRI केलं तर आपल्याला चांगलं समजू शकतो. मग जर का फिस्टुला म्हणत असेल तर फिस्टुलाचे काही वेगवेगळे टाईप्स आहेत का? हो, त्याच्यामध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स, लो आणि हाय मी म्हणतो. हे का बरं असं आम्ही म्हणतो सिंपल, कॉम्प्लेक्स किंवा लो, हाय हे म्हणण्याचं कारण हे आहे, जर करता एखाद्या पेशंटमध्ये सगळ्यात चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तो पूर्ण जितकं इन्फेक्शन झालेलं आहे, जो पूर्ण जितकं सडलेलं आहे, जो पूर्ण जिथं फिस्टुला ट्रॅक गेलेलं आहे तितकं पूर्ण काढून घेतलं तर पेशंटला रिकव्हरी चांगला येतो, रिझल्ट चांगले येतात. 3 आठवड्याच्या नंतर काही राहत नाही, आपण विसरून पण जातो. पण जर का त्याच्यामध्ये अननेसेसरी मोशन कंट्रोल जाईल म्हणून आपण समजून काहीतरी करत बसलं तर वारंवार होत राहतो आणि ते गोष्ट नंतर खूप मोठं होऊन येतो. त्यामुळे सिंपल फिस्टुला म्हणजे ज्याच्यामध्ये सरळ सरळ फिस्टुलॉटॉमी, जे की पूर्ण काढणारी ट्रीटमेंट असते केलेलं, त्या पेशंटला रिझल्ट खूप चांगलं भेटतं. 2-4 दिवस त्रास होईल पण तोच सगळ्यात चांगला रिझल्ट आहे. लो फिस्टुलामध्ये पूर्ण फुटकुळी काढणे आणि सगळं घाण क्लिअर करणे तोच सगळ्यात चांगला ट्रीटमेंट आहे. आणि ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये इनकंटिनन्सचा रिस्क, इनकंटिनन्स म्हणजे मोशनची कंट्रोल जाण्याचा रिस्क, जे की सर्जन बघून डिसाईड करतात, त्याचा रिस्क जास्त असेल त्या पेशंटला कॉम्प्लेक्स फिस्टुला म्हणतो. तर तशा पेशंटमध्ये जर का पूर्ण फाडण्याचा प्रयत्न केला, जोडल्या गेलं नाही तर मोशन कंट्रोल जाण्याची शक्यता राहते, म्हणून त्या पेशंटला कॉम्प्लेक्स किंवा हाय फिस्टुला म्हणतो. मग जर का एखाद्या पेशंटला पाईल्स असेल तर आपण म्हणतो नाही ट्रीटमेंट केलं तरी चालेल, काही होणार नाही. तसं फिस्टुलामध्ये म्हणता येतं का? असे नाही. फिस्टुलामध्ये ट्रीटमेंट शिवाय ऑप्शन नाही. सर्जरी हा 100% लागणार आहे. कारण ट्रीटमेंट न केलेला जर फिस्टुला असेल, जसं उंदीर एका साईडनं घुस जो म्हणतो, एका साईडनं रस्ता बनवला आणि जर का त्याला रस्ता भेटला नाही, दुसरीकड, तिसरीकड, चौथीकड, म्हणजे अनट्रीटेड फिस्टुला कॉम्प्लेक्स होत जातो, अवघड होत जातो, नंतर खूप त्रासदायक होतो. म्हणून फिस्टुलामध्ये तुम्हाला सर्जरी करणं, एक्सपर्टकडून त्याची सल्ला घेणं, त्याच्यामधून बाहेर पडणं 100% गरजेचं आहे. ते ठेवून चालत नाही. आणि जर करता नाही केलं त्याच्यामध्ये वारंवार पस होणं, वारंवार कॉम्प्लेक्सिटी वाढणं आणि खूप रेअर आहे, खूप कॉमन असं म्हणता येत नाही, खूप रेअर आहे. अनट्रीटेड 5-5, 10-10 वर्षाची जर का फिस्टुला आहेत किंवा रिकरंट वारंवार येणारी फिस्टुला आहेत, त्याच्यामध्ये कॅन्सरची सुद्धा शक्यता असते. त्याला आम्ही फिस्टुला असोसिएटेड ॲडिनोकार्सिनोमा ऑफ ॲनस असं आम्ही म्हणतो. तर मित्रांनो, जर का फिस्टुला असेल तर एक्सपर्टच्या हाताने त्याला क्लिअर करणं देखील गरजेचं आहे, ठेवून चालत नाही. एखाद्या पेशंटला फिस्टुला इन ॲनो किंवा भगंदर आहे, ह्याचं निदान कसं करायचं? फिस्टुला इन ॲनो आहे का नाही हे निदान करणं मोस्ट ऑफ द टाइम डॉक्टरनी हिस्ट्री घेतलं आणि प्रॉपर जर का तपासणी केलं तर समजून जातं. आणि तुम्ही एक्सपर्टला भेटलेले असाल. एक्सपर्ट म्हणजे कोण? जे की कोलोरेक्टल सर्जन आहेत. कोलोरेक्टल सर्जन म्हणजे MBBS MS करून कोलोरेक्टल सर्जरीची ट्रेनिंग किंवा GI सर्जरीची ट्रेनिंग किंवा फेलोशिप केलेली असतात. तर जे की
डॉक्टर आहेत, ॲलोपॅथी डॉक्टर आहेत, तो एक्सपर्ट असतो आणि त्यांनी ज्या वेळेला एक्झामिन करतात त्यावेळेला कळून जाते की काय आहे का नाही म्हणायचं, त्याच्याहून निदान होऊ शकतो. आणि एकदा का निदान झाला तर त्याची कॉम्प्लेक्सिटी किती आहे हे समजून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड करण्याची गरज पडते. शक्यता अल्ट्रासाऊंड खूप कमी लोक करतात, त्याच्यामध्ये भरपूर माहिती भेटत नाही आणि मी स्वतः अल्ट्रासाऊंड प्रेफर करत नाही, कारण त्याच्यावरती सर्जरी आपल्याला इझिली काय करायचे हे मॅप आउट होत नाही. सगळ्यात चांगला इन्व्हेस्टिगेशन जर का तर फिस्टुलामध्ये म्हणत असेल 1.5 टेस्लाचं MR फिस्टोग्राम, एक एक्सपर्ट रेडिओलॉजिस्टच्या सेंटरमध्ये चांगला MRI जर का केलेला असेल, त्याच्यामध्ये पण सेक्शन कसे घ्यायचे, कसं कॉन्ट्रास्ट द्यायचं, हे सगळं खूप वेगळं वेगळं असते. ज्याला समजतं अशा सेंटरमध्ये जर प्रॉपर करून घेतलेला असेल तो MRI सगळ्यात चांगला आहे. हा MRI कसं वर्क होतो, हा GPS सारखं वर्क होतो. सर्जरी करत असताना अॅनसच्या अराउंड 7 खड्डे आहेत, प्रत्येकाला एक कॅव्हिटी बंद केलेली आहे. कोणत्या ठिकाणातून गेलेलं आहे हे समजणं गरजेचं आहे. मी जसं म्हटलं, घुस जसं जाते ते जसं जसं त्याने गेलेलं आहे ते सगळ्या बाजूनं जर का क्लीन करून आलं तर तिथं राहण्याची शक्यता राहत नाही. तसं फिस्टुलामध्ये, भगंदरमध्ये त्यांना कोणत्या कोणत्या रस्त्याने गेलेले आहे त्याला GPS ट्रॅक MRI वरती भेटतं. त्या ट्रॅकच्या बेसिसवरती तुम्ही जर का ट्रीटमेंट केलं डॉक्टरांनी, तुम्हाला वापिस फिस्टुला होण्याची किंवा इनकंटिन्युअन्स होण्याची चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे MRI हे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि आता बहुतांश सगळे डॉक्टरच MRI करतात. आणि जर का फिजिबल नसेल, तुमच्या डॉक्टरांना विचारलं, आजूबाजूच्या शहरामध्ये ते MRI असतंच, तालुक्या ठिकाणी MRI आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तर भेटणारच आहे, तिथं जाऊन MRI करून ट्रीटमेंट करा. कोणाकडेही केलं तरी चालते, पण ते MRI करून केलं तर तुम्हाला एक चांगला गायडन्स भेटू शकते आणि त्याच्यातून ट्रीटमेंट योग्य भेटू शकते. आणि तुमच्या डॉक्टरला सुद्धा GPS लावल्यासारखं MRI वरती आयडिया आलं तर ट्रीटमेंटची ॲक्युरसी वाढू शकते. आणि ह्या 2 टेस्टच्या व्यतिरिक्त आणखीन काय टेस्ट आहे का? युजली एक 50च्या पुढे किंवा लूज मोशन सोबत जर का तुम्हाला फिस्टुला असेल तर क्रॉन्स किंवा कॅन्सर किंवा दुसरं काय आहे का बघण्यासाठी कोलोनोस्कोपी सांगतो. आणि ज्यांना वारंवार सर्जरी झालेली आहे, मोशनचा कंट्रोलवरती इफेक्ट झालेला आहे किंवा कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता खूप असेल तर त्या पेशंटमध्ये ॲनल मॅनोमेट्री करतो, जेणेकरून स्नायूची कंडिशन, स्नायूची वर्किंग कॅपॅसिटी बघण्यासाठी मॅनोमेट्री पण करणं काही काही पेशंटमध्ये गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही पेशंटमध्ये पू तपासणी करून TB वगैरे आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं राहतं. एकदा का भगंदर जर का डायग्नोसिस झालं, तुम्हाला सुद्धा स्वतःला कळू शकते, पू येते, गाठ येते, काही दिवस शांत राहते, तिथून पू येतं, घाण पाणी येत राहतं आणि वेदना असह्य होत राहतात. काही काही पेशंटला वेदना सुद्धा नसतात. जर का भगंदर आहे जर का कळालं आणि डायग्नोसिस झालं तर मग पुढे क्वेश्चन येतं, ह्याला ट्रीटमेंट काय? मित्रांनो, ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, गोळ्या औषधावरती बरा होणारा आजार नाही. मी अँटीबायोटिक घेतो, भारीचे अँटीबायोटिक घेतो, मी कोणते जडीबुटी घेतो, कोणते बाहेरचे टॅबलेट घेतो, ह्यानं माझं भगंदर सगळं नीट होईल, असं होत नाही. जर करता तुम्हाला आज त्रास झालेला आहे आणि त्रास होत नाही ह्याचा अर्थ भगंदर गेला असं नाही. तो तिथं आहे आणि उद्याच्याला येणार आहे. फक्त 2 सिम्पटम, 2 वेळा जे काही त्रास होणार आहे त्या दोन्ही मधला काळ काही लोकांना 2 दिवस असू शकतो, 2 महिने असू शकतो, 2 वर्ष असू शकतो, 20 वर्ष असू शकतो. पण भगंदर स्वतःचा स्वतः जाणारा आजार नाही. ह्याला गोळ्या औषधावरती देखील बरा होणारा आजार नाही. ह्याला सर्जरीच करावं लागतं तरच हा आजार बरा होऊ शकतो, दुसरा कोणताही पर्याय नाही. फक्त सर्जरी TB मध्ये, क्रॉन्समध्ये वगैरे केलं तर त्याचे वेगळे दुष्परिणाम होतात, त्यामुळे ते रूल आउट करून तुम्हाला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. एखाद्या पेशंटला भगंदर असेल, मी ॲज अ एक्सपर्ट कोलोरेक्टल सर्जन आहे, तर आम्ही काय बघतो, पेशंटला कोणत्या टाईपचं भगंदर आहे, कॉम्प्लेक्स आहे का सिंपल आहे, स्नायू किती इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याला त्रास किती आहे, बाहेर ओपनिंग किती आहेत, किती डीपमध्ये आहे, सर्जरी कोणती त्याला सूट होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या सर्जनकडे जाता, मला लेझर कर, पेनलेस कर, हे सगळं बोलणं चुकीचं आहे. भगंदरच्या पेशंटनी 2च गोष्टी डॉक्टरला बोलायला पाहिजे, डॉक्टर मी तुमच्याकडे आलेला आहे, मला भगंदर आहे आणि ह्या आजाराचं मला विलाज चांगलं करून द्या आणि वापिस होणे ह्याची पूर्ण गॅरंटी घेऊन करून द्या, प्लस माझ्या मोशनच्या कंट्रोलवरती बाधा होऊ नये असं करून द्या, हे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. तुम्ही जर का म्हटलं तर पेनलेस आहे का भगंदर,
भगंदरच्या सर्जरीमध्ये पेनलेस ट्रीटमेंट अवेलेबल नाही. जर करता तुम्हाला कोणी सांगत असेल की भगंदर पेनलेस करतो, त्याचा अर्थ असा आहे तुम्हाला भगंदर नाहीये किंवा त्या डॉक्टरांना काय ट्रीटमेंट करायचं हे माहिती नाहीये. त्यामुळे कोणीही तुम्हाला पेनलेस भगंदरचं ट्रीटमेंट करतो, लेझर करून देतो म्हणत असेल, त्या डॉक्टरांजवळून पहिलं निघून जा, नाहीतर तुम्ही नंतर फसून बसाल आणि वेगळा प्रॉब्लेम होईल. तर भगंदरच्या पेशंटमध्ये पेनलेस अशी कोणतीही ट्रीटमेंट नाहीये. दुसरी गोष्ट, ब्लडलेस आहे का? भगंदरमध्ये ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन म्हटल्यानंतर थोडंफार ब्लिडिंग सर्जरीच्या दरम्यान होऊ शकतो, ते 5-10 ml असू शकतो. सर्जरीच्या नंतर देखील मोशनच्या दरम्यान थोडाफार ब्लिडिंग होऊ शकतं. हिलिंगच्या फेजमध्ये 2-3 आठवडे ते नॉमिनल असतं, जास्त काळजी करण्याची गरज नाही. पेनलेस झालं, ब्लडलेस झालं, बिना जखमेची शस्त्रक्रिया करायचं. आपल्याला आज शस्त्रक्रिया करून बिना जखमीची आणखीन एक दुसरी शस्त्रक्रिया करायची नाहीये. भगंदरमध्ये आपल्याला क्लिअर करायचंय, इन्फेक्शन आहे पूर्ण काढणं, म्हणून वुंडलेस न जखम होणारी अशी शस्त्रक्रिया नाही. जितकं घाण आहे तितकं कम्प्लीट क्लीन केलं तरच त्याची रिकव्हरी चांगली होते, तरच आउटकम चांगलं येतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टीला पेनलेस, ब्लडलेस, वुंडलेस ह्याला व्हॅल्यू नाही. तुम्हाला जर का भगंदर म्हणून कोणी डायग्नोज केलं असेल, 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. सर, ह्याची तुमच्या हातात सक्सेस किती आहे? जर कोणी डॉक्टरनी 100% माझ्या हाताने चांगलं होते म्हणत असेल, तर त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेणं योग्य राहणार नाही. कारण भगंदरमध्ये देवाला सोडून कोणीही 100% ट्रीटमेंट देऊ शकत नाही. प्रत्येक डॉक्टरांच्या हातात मध्ये रिकरन्स आहे, आणि रिकरन्स नको म्हणून तुम्ही जर का म्हटलं तर डॉक्टर पूर्ण कापलं तर आपलं मोशनचा कंट्रोल जाऊ शकतो. त्यामुळे भगंदरच्या पेशंटमध्ये डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे, सर तुमच्या हातामध्ये किती रिझल्ट येऊ शकतो? असे तुम्ही भगंदर ट्रीटमेंट केलेले रिझल्ट चांगले आलेले आहेत का? व माझ्या मोशनच्या कंट्रोलवरती काही बाधा होणार नाही ना, जेणेकरून माझी पुढची लाईफ खराब होईल असं होणार नाही ना, हे विचारणं गरजेचं आहे. आणि हे जर का तुम्ही विचारलं तर तुमचे जे काही सर्जन आहेत, जर ते क्वालिफाईड सर्जन असतील तर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतात. तर मग भगंदरमध्ये लेझरचं काही व्हॅल्यू नाही का? आहे, पण जितका हायपटअप केलेलं आहे लेझर म्हणून भगंदरमध्ये, ते पूर्णतः चुकीचं आहे. भगंदरच्या मध्ये खूप लॉंग ट्रॅक असेल, लेझर ॲब्लेट केलं तर लवकर हिलिंगला मदत होऊ शकतं, स्कार कमी होऊ शकतो. पण त्याचा जो काही महत्वाचा एरिया जिथे इन्फेक्शन आहे त्याला जर का सर्जरी करून पूर्ण काढलेलं नसेल तर भगंदर वापिस येण्याची शक्यता 99% असते. 1% लेझरच्या नावाखाली उगाच दुसरी सर्जरी करणं मूर्खपणा आहे, तो काही खूप फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे भगंदर असेल तर आपल्याला डॉक्टरांना पेनलेस, वुंडलेस आणि ब्लडलेस, रक्त नको, टाका नको असं नाही, मला सर्जरी चांगलं करा, जेणेकरून ह्याच्यातून बाहेर काढा, वापिस न व्हायला पाहिजे असं मला सर्जरी करून द्या. प्लस सर्जरी केल्यानंतर माझ्या स्नायूंना धक्का बसून मोशनचा कंट्रोल जाऊ नये ह्याची आम्हाला मदत करा, असं जर विचारलं तर डॉक्टर तुम्हाला खरोखरच चांगला ट्रीटमेंट देऊ शकतो, त्याच्यातून बाहेर काढू शकतो. जिथं शक्य तिथं लेझर वापरून मला सर्जरीचा त्रास सुद्धा कमी करा म्हटलं तरी डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतात. भगंदर जर का करायचं असेल, मी माझ्या डॉक्टरांना सर्जरी सजेस्ट करू का, म्हणजे ही सर्जरी करा म्हणून सांगू का? असं नाही करायला पाहिजे. कारण काय माहितीये का, मला लेझरच सर्जरी पाहिजे, हे मूर्खपणा आहे. फक्त लेझर जर सर्जरी केलेला असेल तर 90% वापिस भगंदर येऊ शकतो. प्रत्येक सर्जन लेझर सोबत काही ना काही सर्जरी करतो, ज्याच्यामध्ये भगंदरचे 3 तुकडे असतात. एक आहे संडासच्या ॲनल कॅनलमध्ये, एक आहे स्नायूमध्ये, एक आहे स्नायूच्या बाहेर. स्नायूच्या बाहेर जे आहे त्याला आपण लेझर ॲब्लेजन वगैरे केलं तर चांगलं आहे, पण तो स्नायू मधलं आहे आणि मोशनच्या साईडला आहे, तिथं जर का प्रॉपर ट्रीटमेंट केल्याने लेझर करतो म्हटलं तर भगंदर वापिस येऊ शकतो. वारंवार सर्जरी टेबलवरती जाऊन आणखीन एक शस्त्रक्रिया करायची गरज नाही. त्यामुळे भगंदरमध्ये आपण कोणती सर्जरी पाहिजे हे म्हणण्यापेक्षा माझं स्पिंटर सेव्ह करा, स्नायूला सेव्ह करा. म्हणूनच आम्ही म्हणतो स्पिंटर कटिंग सर्जरी, स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी. स्पिंटर कटिंग सर्जरी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला संडासच्या कंट्रोलला धोका होणार नाही. सिंपल लो लाईन फिस्टुला आहे, त्याच्यामध्ये 100% रिझल्ट येणाऱ्या सर्जरीमध्ये फिस्टुलॉटॉमी, त्याला स्पिंटर कटिंग सर्जरी म्हणतो. त्याचे रिझल्ट अतिशय चांगले असतात, त्याच्यामध्ये रिकरन्सचे चान्सेस नसतात,
मोशनला कंट्रोल होत जाणं काही नसतो. फक्त 8 दिवसाची वेदना सहन करायची गरज असते. तो स्पिंटर कटिंग सर्जरी जिथं गरजेचं आहे तेच ॲक्सेप्टेबल आणि बेस्ट आहे. जिथं स्पिंटर सेव्हिंग सर्जरी गरज आहे, ज्याच्यामध्ये लिफ्ट आहे, वाफ्ट आहे, पिल्टेक आहे, फ्लॅप सर्जरी आहे, बरेच काही असे सर्जरी आहे, त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण महत्त्वाचं आहे काय, जिथं कॉम्प्लेक्स असेल तर मला स्पिंटरला धक्का न लावता करून द्या सर, असं जर का रिक्वेस्ट केलं तर बिना धक्का न लावता ते सर्जरी करून देऊ शकतात. ह्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले येऊ शकतात. स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी म्हणजे ज्याच्यामध्ये स्नायूला कट न करता, स्नायूला धक्का न देता आम्ही सर्जरी करतो किंवा स्नायू कट करून शिवून घेतो. ह्या सर्जरीला स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये लेझर सुद्धा येतो. पण मित्रांनो, स्पिंटर प्रिझर्विंग सर्जरी केला असं जर डॉक्टरनी तुम्हाला बोललं, त्याचा अर्थ तुम्हाला मोशन कंट्रोलवरती प्रॉब्लेम होणार नाही, पण वापिस फिशला येण्याची चान्सेस जास्त असतात. आणि हा जो काही डिसिजन आहे हा आपला नसू नये. मी जर पेशंट असेल तर माझ्या सर्जनला हा डिसिजन द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला सर्जन जो कोणी आहे, ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो, त्यांना हा डिसिजन घेतलेला असेल तर त्यांना तुम्हाला बरोबर रिझल्ट देऊ शकतो. मित्रांनो, जर का आता सर्जरी झालं तर ह्याच्यामध्ये रिकव्हरी कशी होते, खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये रातोरात सगळी सर्जरी होईल आणि दुसऱ्या दिवशी नॉर्मल लाईफ होईल असं होत नाही. तुम्हाला फुटकुळी असो, ॲप्सेस असो, फिशुला असो, ह्या दोन्हीमध्ये सर्जरी जो काही करतो, रिकव्हरी पिरियड पहिले 8 ते 10 दिवस पेन होणं 100% होणार आहे. ह्याची तुम्ही मानसिकता रेडी करून ठेवा. कारण काय, ह्याच्यामध्ये तिथलं जो काही अवयव आहेत, ॲनस आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. छोटं प्रिक झालं तरी अतिशय वेदना होतात. तिथं सर्जरी करतोय आपण, त्यामुळे वेदना होणार आहेत. आणि मोशनला गेल्यानंतर तिथले स्नायू पूर्ण उघडतात आणि बंद होतात, त्यामुळे वेदना हमखास होतात. तर फिस्टुलाच्या सर्जरीनंतर वेदना होतातच, कमी करण्यासाठी गोळ्या औषध देता येतं, इंजेक्शन देता येतं आणि गुदाशयाच्या तिथं तुम्हाला इन्फिल्ट्रेशन आम्ही देतो, त्यानं कमी करता येऊ शकतो. तरी मित्रांनो, मला फिस्टुला सर्जरी झालेली आहे, मी जेवण नाही करणार असं नाही चालत. फिस्टुलाच्या सर्जरीनंतर तुम्हाला पोट भरून खाणं आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायबर म्हणजे फळं भाजी जास्तीत जास्त खायचं आहे, पाणी जास्तीत जास्त पियायचं आहे. त्याचसोबत लॅक्सेटिव्ह, आम्ही काही पेशंटला इसबगोल देतो, काही पेशंटला लॅक्टुलोज देतो, ज्याच्यामध्ये मोशन साफ होईल असं मदत करण्यासाठी देतो. तुम्ही दैनंदिन जर का आता मोशन पास करत असाल, प्रत्येक वेळेस स्नायू जे आहेत उघडणे बंद होणे मोशनच्या टायमाला, हे झाल्यामुळे तुमचा जो काही पाथ आहे तो पाथ चांगला होतो आणि इन्फेक्शन पूर्ण बाहेर पडतो आणि त्यामुळे तुम्हाला रिकव्हरी चांगली होऊ शकतो. आणि एक 4-8 दिवस झाल्यानंतर थोडाफार अंडे वगैरे खात असाल, प्रोटीन समजा सोयाबीन आहे किंवा पनीर आहे, काही घरामधलं प्रोटीन आहे, थोडाफार नॉनव्हेज देखील जर का खात असाल तर हिलिंगला मदत करतो. त्याचसोबत जे की फळभाज्या आहेत, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स जास्त आहेत, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त आहे, अशा गोष्टी खाल्लं हिलिंगसाठी मदत होऊ शकतो, लवकर बरं होऊ शकतो. पोस्ट ऑपमध्ये ऑपरेशनच्या नंतर जर का तुम्हाला कॉम्प्लेक्स फिशुला असेल तर डॉक्टरांकडे जाऊन किंवा प्रॉपर एक नर्सकडे जे की ट्रेंड असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही वारंवार ड्रेसिंग डेली जर का करत असाल, तुम्ही घरी करणारे चुका समजतात आणि एक वेळ त्यांच्याकडे जाऊन प्रॉपर ड्रेसिंग करून घेतलं तर रिकव्हरीला मदत होऊ शकतो. रोज तुम्ही 3 ते 4 वेळेस गरम पाण्यामध्ये बसून संडासची जागा टाईट रिलॅक्स करत असाल, तो एरियाला पूर्ण ब्लड सप्लाय चांगला जातो. जे घाण लागलेलं आहे मोशन झाल्यानंतर तो घाण निघून जातो आणि तो एरियाला हिलिंग होण्यासाठी, जखम बरं होण्यासाठी मदतगार ठरू शकतो. त्यामुळे गरम पाण्यामध्ये जो बसणं सिजबात म्हणतो, मी युजली बिटाडीन टाकून बसायला सांगतो, तसं जर का केलं तर हिलिंगला मदत होतो. पेन कमी करण्यासाठी गोळ्या औषध घेऊ शकतो, त्यानं पेन कमी होऊ शकतो, 0 होणार नाहीये. आणि शक्यतो पहिले एक 8 दिवस कोणतंही काम न करणे, घरी रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही प्रेशरमध्ये राहाल तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन होणार, कॉन्स्टिपेशनमुळे आणखीन तिकडे त्रास झाला तर आणखीन त्याच सायकलमध्ये जाणार, काम पण होणार नाही, रिकव्हरी पण होणार नाही. म्हणून फिस्टुलाची सर्जरी झाल्यानंतर 10 दिवस तरी सुट्टी घ्यायलाच हवं, जेणेकरून आपली रुटीन एक चांगली सेट होते. आणि तिथं मलम ते ॲप्लिकेटर वगैरे देतात, बरेच कंपनी ॲप्लिकेटर वगैरे न लावता आपला जो काय ॲनल कॅनाल आहे, गुदाशय, तिथं काय जखम आहे मला किंवा माझ्या फॅमिलीलाच माहिती असतो. आपलं पार्टनर असतील, आई वडील असतील,
त्यांच्या हातानंच प्रॉपर जर का आतपर्यंत जर का मलम प्रॉपर लावलं तर तो एरिया रिलॅक्स होतो आणि तिथं सिक्रिशन प्रॉपर होतो आणि हिलिंगसाठी मदत करतो. ह्या गोष्टींसोबत रोज जर 3-4 किलोमीटर चाललं तर स्नायू सुद्धा रिलॅक्स होतात, घाण लवकर बाहेर पडतो आणि खड्ड्यामधून ते बाहेरपर्यंत चांगला हील होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. एक वेळा फिस्टुला सर्जरी झालेली असेल, वापिस जर का त्या फिस्टुला जर सर्जरी करायची गरज पडते किंवा तुमच्या सर्जननी किंवा कोणीही डॉक्टरनी तुम्हाला फिस्टुला वापिस झालेला आहे, त्याला आम्ही रिकरंट फिस्टुला म्हणतो, झालं म्हटलं तर मित्रांनो अंगावरती काटा येतो आणि खूप असं वाटतं की हा आणखीन मला प्रोसेसमध्ये जायचं आहे का. आणि त्याच सर्जनकडे गेल्यानंतर सर्जन म्हणतो की ह्याच्यामध्ये सुद्धा रिकरन्स होण्याची चान्सेस आहे. तर मग काय करायचं कळत नाही. आणि माझ्याकडं बरेच असे पेशंट आलेले आहेत, अटेम्प्ट टू सुसाईड म्हणजे जीव दिलेले बरे हे त्रासापेक्षा असं विचार करणारे बरेच पेशंट मला भेटलेले आहेत. तर मित्रांनो, रिकरंट फिस्टुला होतो का बरं? होण्याचे कारण सगळ्यात पहिलं हा आजारच असा आहे, कोणत्याही सर्जनच्या हाताने कोणाच्याही हाताने जरी केलेला असेल तर वापिस येणं हा आजाराचा सगळ्यात पहिला गुणधर्म आहे. त्यामुळे वापिस येणं कोणाची फॉल्ट आहे असं नाही, वापिस येणं आजाराचा गुणधर्म आहे. त्यामुळे रिकरन्स इज रिझन फॉर द फिस्टुला. फिस्टुला हा आजारच रिकरन्ससाठी कारण आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला टीबी क्रॉन्स जर करता असेल, कोलोनोस्कोपीवरती कळतं, त्याच्यामुळे रिकरन्स होऊ शकतो. किंवा पहिल्याच्या MRI केलेलं नाही, पहिल्याच्या फिस्टुलाच्या सर्जरीच्या टायमाला तिथे एखादा सेकंडरी ट्रॅक राहिलेलं आहे तरी रिकरन्स होऊ शकतो. एक्सपर्टच्या अंडरमध्ये नाही केलेलं असेल तरी रिकरन्स होऊ शकतो. किंवा तुम्ही जर का आता सर्जरी केल्यानंतर प्रॉपर केअर घेतलेली नसेल तरी वापिस येऊ शकतो. किंवा एका ग्रंथीचा इन्फेक्शन आहे आणि तो जर का तुमच्या सर्जननी चांगला केलेला आहे, तसे 8 ते 10 ग्रंथी आहे, दुसरी ग्रंथीचं इन्फेक्शन देखील येऊ शकतो. त्यामुळे रिकरन्ससाठी हा फक्त ऑपरेशन केलेले डॉक्टरच जबाबदार आहे असं नाही. ह्याच्यामध्ये आजारात पण तितकंच कारणीभूत आहे, पेशंट पण तितकंच कारणीभूत आहे आणि डॉक्टर पण तितकंच कारणीभूत आहे. त्याचमुळे फिस्टुला ज्या वेळेला तुम्हाला आजार आहे, तुम्ही एक्सपर्ट कोण करायला हवं. एक्सपर्ट म्हणजेच कोण? जे की क्वालिफाईड सर्जन आहेत, MBBS MS केलेले आहेत, जे की त्यांचं ट्रेनिंगच हे आजार कसं आहे, कसं उद्भवते, कसं निर्माण होते हे समजून घेणं आहे. तशा एक्सपर्टच्या अंडरमध्ये करायला पाहिजे. त्यात एक्सपर्ट कोलोरेक्टल किंवा फिस्टुला एक्सपर्ट जर असेल ते तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट करतील. सिंपल प्रत्येक गोष्टीला एक्सपर्ट फिस्टुला सर्जन बघण्याची गरज नाही, पण बेसिक MBBS MS झालेले कोलोरेक्टल सर्जन, जनरल सर्जन आणि कोलोरेक्टल सर्जन बघितलं तर तुम्हाला त्यांनी बऱ्यापैकी प्रॉपर गायडन्स करू शकतील आणि गरज असल्यास सर्जरी, नसल्यास रेफर करायचं असेल तर रेफर करू शकतात. पहिली वेळ ज्या वेळेला फिस्टुला सर्जरी करतो किंवा ॲब्सेसची सर्जरी करतो, जर पॉसिबल असेल तर MRI केल्याशिवाय सर्जरी करू नका. कारण तो तुमच्या सर्जनला सर्जरी करताना कसं सर्जरी करायचं, काय करायचं ह्याला GPS ट्रॅकिंग देतं आणि माहिती देतं. त्याच्यामुळे रिझल्ट चांगले येऊ शकतात आणि रिकरन्सचे चान्सेस कमी होतात. सर्जरी झाल्यानंतर एखादा एक्सपर्ट कोण करून घेतलेलं आहे, प्रॉपर डिफाईन करून घेतलेलं आहे, तुम्ही सुद्धा पहिले 8-15 दिवस ड्रेसिंग करणं, क्लिनिंग करणं आणि त्याला डेडिकेटेड टाइम देणं आणि त्याच्यातून रिकव्हरी चांगलं करून घेणे हे करणं गरजेचं आहे. झाल्यानंतर देखील सगळं व्यवस्थित झाल्यानंतर वारंवार मोशनला बद्धकोष्ठता होऊ नये ह्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तरी मित्रांनो, फिस्टुला हा आजार खूप कॉमन आहे आणि भरपूर लोकांना होतो. हा अनहायजीनमुळे किंवा स्वच्छता नसल्यामुळे होतो असं नाही. हा आजार प्रत्येकाला गुदाशय आहे, गुदाशयमध्ये तिथं ग्रंथी आहेत तर फिस्टुला होऊ शकतो. जर फिस्टुला झालं तर तुम्हाला फिस्टुला किंवा ॲब्सेस झालं तर तुम्हाला एक्सपर्टला भेटणे, त्यांच्या गायडन्स खाली प्रॉपर इव्हॅल्युएशन करणे. झाला आजार की सर्जरी टेबलवरती जाऊन ऑपरेशन करा असं न करता प्रॉपर इव्हॅल्युएशन करणे. लेझरचं भूत डोक्यामध्ये घालून घेऊन मला लेझरच पाहिजे आणि बेनलेस पाहिजे, उंडलेस पाहिजे म्हणून रिकरंट न करण्यापेक्षा सर्जनच्या सजेशननी, त्यांच्या भरोशाने कोणतं करायला पाहिजे विचारणं गरजेचं आहे. आणि जे सर्जन सांगतात, एक्सपर्ट म्हणून तुम्ही निवडता, त्या एक्सपर्टकडून प्रॉपर ट्रीटमेंट करून घेणे. पण वारंवार जर रिकरंट होत असेल तर बेस्ट फिस्टुला सर्जन जे कोणी असतील त्यांना तुमच्या लोकॅलिटीमध्ये जाऊन भेटून त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घेणं हे सगळं गरजेचं आहे. जेणेकरून फिस्टुलाचा त्रास भयंकर आहे, फिस्टुलाची सर्जरी त्रासदायक आहे,
ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय नाही. ठेवून देखील चालत नाही. लॉंग टर्म ठेवल्याने कॅन्सर होण्याची शक्यता खूप रेअर आहे, पण आहे. तर एक्सपर्टला भेटून त्याला मुळासहित चांगली एकदाच सर्जरी करून 8-10 दिवसामध्ये त्याच्यामधून बाहेर पडून 3 महिन्यामध्ये आपल्याला ह्याच्यातून पूर्ण रिकवर झालं असं म्हणून घेणं 100% गरजेचं आहे. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ ज्याला भगंदर आहे, फिस्टुला आहे, आणि आमचा गटफिट क्लब चॅनल, गटफिट क्लब क्लिप चॅनल आणि गटफिट क्लब स्पॉटिफायचा चॅनल हा सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत बघत राहा, जेणेकरून तुम्हाला बरेच काही पचन संस्थाबद्दल, गटबद्दल माहिती भेटेल, त्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदतगार ठरेल.